2-3 दिवसापूर्वी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डीकर यांनी मला फोन केला की शपथविधी आटपून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मतदारसंघामध्ये एक दिवस जाताना, कारण संध्याकाळी पुन्हा मुंबईला जायचं आहे, उद्यापासून 3 दिवस अधिवेशन आहे, एक दिवसासाठी का वेळेने येताना तुम्ही वाटेत थांबा. ते मला काय आहे माहीत नाही, कारण संदीप खर्डेकरांच्या बाबतीत मी असा निर्णय केला की ते काही म्हणाले तर हो म्हणायचं, आणि मग जवळ आला कार्यक्रम की समजून घ्यायचं की काय कुठे यायचं आहे. तसं थोडं मला गाडीत माझ्या OSD मंगेश देशपांडेने सांगितलं, आणि आता प्रास्ताविकेतून कळलं की ह्याच्या 10 ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, पूरे महाराष्ट्र में है, पूरे देश भर में. पुणे जिले में 1 है, पुणे जिले में 6 है, जिसमें आप बालग्राम नाम से अनाथ आश्रम चलाते हैं, जिसमें सारे बच्चे बालग्राम में नहीं पढ़ते, तो रहते हैं बालग्राम में, तो पढ़ने के लिए अलग अलग जगह जाते हैं. आपके ही स्कूल है, तो स्कूल सारे के सारे ग्रांटेबल है, एक को भी ग्रांट नहीं है. तो इसको चलाने के लिए पैसे कौन देते हैं? ये संदीप खर्डेकर जैसे लोग देते हैं. तो ऐसे ऐसे मैं समझूंगा ये क्या है, आप किस प्रेरणा से बंगाल, कितने साल हुए आए आप? 42 ईयर्स हो गए. तो आप इधर के हो गए अभी? मुलं बाळ सगळे इथेच आहेत. तुम्हाला मराठी येतं? हां. त्यामुळे हळूहळू जरा समजून घेतो की बालग्राम काय आहे, काय काय ऍक्टिव्हिटी आहे, लोक देणगी देतात म्हणजे काय काय देतात, सरकार म्हणून यात काय करतात, असं आपण नक्की विचार करू. मी खर्डेकरांचंही मनापासून अभिनंदन करतो की अशा ज्याला मदत झाली पाहिजे अशा संस्थांचा तुम्ही शोध घेत असता आणि त्यांच्या गरजेप्रमाणे वस्तू देत असता. बऱ्याच वेळेला गरज नसताना काहीतरी देणं, धान्य देणं, भांडी देणं, याचा उपयोग नसतो. आता थंडी यावेळेला खूप असेल, ज्या वेळेला पाऊस खूप पडतो त्याच्या पुढे स्वाभाविकपणे थंडी जास्त पडते आणि ऊन पण कडक होतं. त्यामुळे या थंडीमध्ये यांना सोलापुरी चादर दिलेली आहे, ती आवश्यक होती. त्याबद्दल मी संदीप खर्डेकरांचं, त्यांच्या क्रिएटिव्हच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आमच्या खर्डेकर बहिणींचं खूप मनापासून अभिनंदन करतो. मैंने जी को ये कहते हैं कि यहाँ जो जो कम पड़ेगा इसकी एक बार लिस्ट बनाई. ग्रांट ये मैं तुरंत शब्द नहीं दे सकता क्योंकि वो किसी एक को नहीं दी जाती, उसका राज्य का एक धोरण बनना पड़ता है कि ऐसे कितने हैं भाई, 333 है, चलो सबको दो. नहीं, इनमें से एक जरा संदीप के नजदीक के ऐसा नहीं होता, तो गवर्नमेंट का क्या दे सकते हैं वो भी सोचेंगे, और प्राइवेटली तो आप कल्पना ही नहीं कर सकेंगे. संदीप जी थोड़ा थोड़ा कल्पना कर रहे हैं कि भाई ये कैसे करते हैं इतने सारे विषय. तो एक बार आपकी सारी आवश्यकताओं को समझेंगे और ये सारे जो आपके साथ पढ़ रहे हैं उनकी आवश्यकताओं को समझेंगे और भविष्य में बहुत कुछ करेंगे. सूस पाषाण रोड पर कल एक बड़ा एक्सीडेंट हुआ, वहाँ मुझे पहुँचना है, इसलिए थोड़ी मैं जल्दी में हूँ, बाद में आराम से मिलेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.